हाय हॅलो नमस्कार. तर आहे ना, आज घराचं थोडंसं मेकओव्हर केलेलं आहे. तर त्याचाच व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इथे ना रॅक काढली होती, म्हणजे प्लॅन नव्हताच, पण अचानक मिस्त्री आली, मग काढून घेतली. मग त्याच्यामुळे सगळ्या घरात पसारा झाला होता. प्रत्येक भांड्यावर धूळ साचलेली होती. तर मग तेच आज आवरायचं होतं. तर हे बघा, इतका पसारा होता आणि रॅकच्या प्रत्येक भांड्यावर धूळ जमलेलीच होती. ही बघा कशी दिसते आहे. मग म्हटलं आज ना, म्हणजे काल केली होती आणि म्हणजे 3-4 5-6 वाजले होते ही रॅक काढायला. मग तेव्हा काही आवरलं नाही. म्हटलं दुसऱ्या दिवशी मस्तपैकी आवरून काढेल. मग रात्री तसा स्वयंपाक केला आणि झोपून घेतलं होतं. दुसऱ्या दिवशी इथं मग फॅन बसवायचा होता. तर मिस्टरांना म्हटलं एवढा फॅनवर बसवून द्या. त्यांनी फक्त तेवढ्या 2 स्प्रिंग ज्या असतात ना ह्या, तर तेवढ्या जॉईंट केल्या आणि ते गेले गावात, काम होतं त्यांना. मग माझे आजोबा आले होते नातीचं घर बघण्यासाठी, की काय कसं केलं आहे, काय कसं नाही म्हणून. तर ते बघत होते का इथं हे केलं, तिथं ते केलं, चांगलं दिसतंय वगैरे वगैरे. थोड्या वेळ बसले आणि कसं असतं, काही छोटी जरी वस्तू घेतली तर आपल्या आजी बाबांना किती आनंद होतो हे मला आज कळलं. मग काहीच काम नव्हतं केलेलं घराचं, तरी माझ्या बाबांना खूप आनंद झाला होता की चांगलं दिसतंय, चांगलं झालं आहे म्हणून. मग थोड्या वेळ बसले, त्यांचं ना कंबर दुखत होतं. तर मग तेच चालू होतं. त्याच्यानंतर मग मीच फॅन फिट केला, कारण मिस्टर गेले होते गावात कामासाठी. तर मग मीच इथं बसून घेतला आणि ना थोडासा तिरपा बसला येतो, कारण खालच्या जे हे होतं ना तिथं लागत नव्हता. मग मी तेच चालू करून बघत होते की अटकतो आहे का काय. मग आणि हे ना, ही एक रील आठवली होती मला जेव्हा मी बोट लावलं होतं खाली, आणि माझ्या डोक्यात आलं होतं की बनवावं काय रील, पण काही शूट केलं नाही कारण कामाचा लोड भरपूर होता. तर हे बघा असं म्हणजे चालतो आहे आता. म्हणजे चालू नव्हतं केला, मी हातानेच फिरून बघितला होता की कशाला अटकतो आहे का काय. देवाऱ्यावरचे आहे ना 2 कडप्पे काढले होते, म्हणजे आधीचे होते ते काढून टाकले आम्ही. हे बघा इथं तुम्हाला सिमेंट लावलेलं दिसत असेल, तिथं होते कडप्पे. जर तुम्ही आधीचे माझे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला आठवत असेल, इथे कडप्पा होता तर तोही काढून टाकला होता. त्याच्यामुळे तिथलं पण खूप सिमेंट वाळू पडली होती देवाऱ्यावरच. तर तेही क्लीन करायचं होतं. धुणं काढून आणलेलं होतं, धुणं जे धुतलं होतं ते सुकलेलं होतं, तर मग ते काढून आणलं होतं आणि तेच चालू होतं सगळं ठेवून द्यायचं, कारण की आज दिवसभर इथं काम करायचं होतं. तर मग म्हटलं नको उगाच धुतलेलं धुणं खराब होऊन जाईल. मग ते घड्या घालून मोरीमध्येच ठेवून दिले. मोरीमध्येच ठेवते मी आता, कारण घरात ठेवायला जागा नाही आहे. आणि म्हटलं आता मोरीतलं सगळे कपडे आपल्याला मोरीत लागतातच, त्याच्यामुळे मग सगळेच तिथं मी एक दोरी बांधलेली आहे आणि तिथंच ठेवून देते. तर दिवसभर आज खूप म्हणजे काम होतं, पण जितकं शूट होईल तितकं केलेलं आहे. कारण काम असलं ना की फोन घ्यायला इच्छाही होत नाही आणि ते बरोबरही वाटत नाही, की काम म्हणजे पसारा पडलेला आहे ना, आपण फोन घ्यायचा म्हणजे शूट करण्यासाठीच घेतो, पण मग म्हणजे डोक्यात पण नव्हतं राहत माझ्या. तर इथे ना रॅकवरचे सगळे भांडे काढून घेते मी, कारण प्रत्येक भांड्यावर आहे ना धूळ साचलेलीच आहे. आणि जेव्हा सामान घरात घेतलं होतं ना, तेव्हाच म्हणजे 10-15 दिवस अगोदरच मी सगळी भांडी घासून घरात आणली होती. एकूण एक वस्तू पुसून धुवून सगळ्या वस्तू घरात आणल्या होत्या. पण परत आता 15 दिवसातच परत ही घासायची वेळ आली, म्हणून मी ना काही रिकामे करणार नाही आहे भांडे, फक्त वरून घासून घेणार आहे. आणि झाकण आहे ना पॅक जर असले ना तर मग काही होत नाही, म्हणजे असं डायरेक्ट वरून घासले ना म्हणजे पाणीमध्ये जात नाही. याचे झाकणं डब्यांची खूप पॅक आहे, त्याच्यामुळे मग मी वरून घासून टाकते. तर सगळे असेच भांडे घासून नंतर आहे ना एका कपड्याने पुसून घेणार आहे आणि उन्हात ठेवून देते. चांगले गरम किंवा वाळले की मग लगेच घरात आणून लावून देईल.
तर आहे ना तेवढे भांडे घासले होते आणि अजूनही घरात एवढा पसारा होता. पण भूक खूप लागलेली होती कारण सकाळी नाश्ता वगैरे काहीच केलेलं नव्हतं. तर इथे 11, 11:30, 12 वाजले होते. तर आहे ना हरभऱ्याच्या डाळीचे ना धिरडे किंवा धपाटे करायचे होते. पण ते कायमच्याच वेळ पहिलं आहे ना तुटूनच गेलं. त्याच्यानंतर ते खाल्लं आणि ना दही, आता आहे ना दही खूप खावं वाटतं उन्हाळ्याच्या याच्यामध्ये. उन्हाळा म्हणजे आता पावसाळ्यात पण ते उन्हाळ्याच्याच याच्या पडतं आहे. तर मग दह्यामध्ये साखर टाकून ठेवली. म्हटलं जेवण झाल्यावर खाईल. तर मग जेवण करून घेतलं आणि इथे ना आता रॅक लावायची होती मला. तर आहे ना रॅक लावून घेतली. ते काही शूट केलं नाही. तर इथे ना अशी इथं रॅक लावली दरवाजासमोर आणि सगळी भांडी ना लावून घेतली. आणि खरं सांगते ना या कामाच्या याच्यामध्ये मला शूट करायला लक्षातच नाही राहिलं. पण घ्या समजून आता. तरी बघा या अशा पद्धतीनं मी माझं किचन सेट केलेलं आहे. आज म्हणता येईल प्रॉपर किचन सेट झालेलं आहे. तर इथे किचन ओट्याखाली गॅस टाकी एक हांडा ठेवलेला आहे आणि ना मोजकेच भांडे ठेवलेले. बाकी सगळे भांडे ठेवून दिले. आम्हाला दोघांना जितके लागतील तेवढेच ठेवलेले वर फक्त. आणि डब्बे ना दुसऱ्या रॅकवर सगळे बसून गेले. त्याच्यामुळे आता रॅकवर काही एवढे डब्बे नाही राहिलेले. फक्त एवढ्या वरच्या कप्प्यामध्येच आणि खाली 2-4 डब्बे ठेवले फक्त. आणि त्याच्यानंतर इथे दरवाजा शेजारीच माठ ठेवलं आहे कारण थंड पाणी होतं तिथं. आणि कपाट किचनमध्येच ठेवलं आहे कारण पुढच्या घरात आहे ना ते म्हणजे त्याला असं जागाच भेटत नव्हती कुठं ठेवू मी. आणि या रॅकवर आहे ना सगळे डबे ॲडजस्ट झालेले आहे. आणि इथे ना जार वगैरे पाण्याचे ठेवून देणार आहे मी. त्याच्या शेजारी इथे एक डाळीची आणि एक तांदळाची बादली ठेवलेली आहे. आणि हे ड्रम ठेवले कारण त्याच्यामध्ये गहू भरलेले आहे. त्याच्यामुळे मग हे घरातच ठेवले मी. आणि अजून बाहेर भरपूर पसारा म्हणजे भांडी 1-1.5 टब जे आहे ते भांडे घासायचे ठेवलेले.